Hare
नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत् ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरो तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वयदां जाठ्यान्धकारपहां हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदां शारदाम्। ॐ नमः पार्वतीपते हर महादेव गोपालकृष्ण भगवान् श्री गुरुदेव दत्त बजरंगबली की जय सर्वाईश्वर भगवान संकटमोचन हनुमान की जय महामृत्युंजय भगवान गंगा मैया की जय नर्मदा मैया गौरी शंकर भगवान जनेश्वर भगवान यज्ञनारायण भगवान जय जनार्दन जय जनार्दन शिवस्वरूप सद्गुरू जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वाईश्वराच्या भगवान गौरी शंकर महादेवाच्या आणि भगवान श्री जनेश्वर महादेवाच्या कृपेने श्री जनेश्वर महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिन 11वा आणि राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी भगवंताच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त चाललेल्या भव्य दिव्य श्री शिवपंचायतन यागाच्या निमित्तानं आपण सर्वजण आलात. 15-20 खेड्यातून आला असाल, 2-3 तालुक्यातून आला असाल, 2-3 जिल्ह्यातून आला असाल, सर्व
बंधू भगिनींना, बालगोपालांना, बालकल्याणांना, ज्येष्ठ वरिष्ठांना, या भागातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदचे श्री शालिग्रामजी पाटील आणि त्यांचे सर्व सहयोगी, पंचायतचे सर्व सदस्य, जिल्हा परिषदचे सर्व सदस्य, तालुका पंचायतचे सर्व सदस्य आणि विशेष पोलीस खात्यातील प्रमुख अधिकारी, ज्येष्ठ वरिष्ठ अधिकारी, अगदी चांगल्या प्रकारची व्यवस्था. जनता जनार्दनांना कार्यक्रमाच्या वेळेस भान राहत नाही, लेकराचं भान राहत नाही, दागिन्याचं तर मुळीच राहत नाही, कारण सोनं फार स्वस्त आहे. म्हणून या लोकांनी जे काही सहकार्य केलं ते अतिशय स्तुत्य आहे आणि धन्यवादाला प्राप्त आहे, अवश्य पाहिजे. आणि म्हणून पोलीस खात्यातील सर्व मंडळींना आणि या ठिकाणतील सर्व विशेष आदरणीय सद्गुरुसाहेब परायण श्री ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांचे सर्व सहयोगी, विशेषतः तरुण भक्त मंडळांना विशेष कौतुकाचा भाग आहे. त्यांना नमस्कार आहे, धन्यवाद आहे. तरुण मंडळीचीच आवश्यकता आहे. जय जवान जय किसान हे दोन्ही नारे महत्त्वाचे आहे. या दोन संस्थांना म्हणा, या दोन व्यक्तींना म्हणा, कधी विसरायचं नाही. आपण जय जवानला आणि जय किसानला त्यांना प्रथम वंदन केलं पाहिजे. आणि म्हणून श्री ज्ञानेश्वर माऊली आहे, श्री पिंपळे गुरुजी आहे, श्री उकारडे साहेब आहे, श्री शिवाजी पाटील वर्गणे आहे, सरपंच फकीरराव आहे, विठ्ठल भाऊ आहे, आडेकर मामा आहे आणि तुम्ही सर्व विशेषतः काबरा शेठच्या माध्यमातून ही ज्ञानगंगा सद्गुरू जनार्दन स्वामीची आपल्या भागात आली. समज गैरसमज होतच असतात. संस्थेचं काम करायचं तर मला आता 43 वर्षाचा अनुभव आहे. असं होतच राहतं. दोन पक्ष असतात, एक कमी असतो एक जास्त असतो, त्याला गवून धरायचं, ते विषय त्याला प्राधान्य द्यायचं नाही. पण असं आहे महाराज, पांढऱ्या कपड्याला काळा डाग शोभूनच दिसत नाही, त्याच्याकडेच लक्ष जातं जास्त. हे पण विशेष आहे. आणि म्हणून काबरा शेठच्या माध्यमातून या भागामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामींचं येणं झालं, आमचं पण येणं झालं. त्यांच्या चरणी शतशः नमस्कार आहे. या मंडळीनं खूप परिश्रम करतायत, सद्गुरू जनार्दन स्वामीच्या कार्यासाठी निष्काम सेवा करतायत. म्हणून तनुमन जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. तुम्ही सर्वच जण आणि हे सर्व प्रमुख निर्वैर आणि निरपेक्ष भावनेने, कसल्याही प्रकारचं गर्व अहंकार अभिमान नाही, अशा प्रकारची सेवा तुम्ही करतायत. म्हणून ही उत्तरोत्तर प्रगती तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या वर्षीपासून तर आतापर्यंत किती प्रगती झाली, तुमच्या दानाचा किती प्रकारचा सदुपयोग झाला, हे तुम्ही डोळदृष्टीनं पाहणं. ही डोळदृष्टी असली पाहिजे. त्याच्यासाठी तर साधू संत येतात. आणि म्हणून द्या सर्वांच्या आणि सर्वांच्या चरणी व्यासपीठावरून माधवगिरी बाबाचा नमस्कार आहे, जय जनार्दन आहे. उकाटे साहेब आणि गुरुजी किती परिश्रम करत आहेत. वयोवृद्ध आहेत, वयाचं भान नाही. गोंधळखेडचा कार्यक्रम झाला की इथलचा कार्यक्रम, इथलचा कार्यक्रम झाला की सावरगावचा कार्यक्रम, अशा सर्व कार्यक्रमाचं त्यांचं किती कौतुक करावं या वयामध्ये. आणि म्हणून द्यावं त्यांना नमस्कार आहे. आमच्याबरोबर आलेले विद्यार्थी आहेत, विनोद आहे, विकास आहे, दीपक आहे, मंगेश आहे, सगळे विद्यार्थी आहे. हे सर्व उच्च शिक्षित आहे महाराज, पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी आहे. या सर्वांना वंदन आहे. हे सर्व एवढं मोठं शिक्षण घेऊन सुद्धा आपल्यासारख्या साध्या साधू महाराजांची सेवा करतायत. म्हणून त्यांना धन्यवाद आहे. विशेष व्यासपीठावर बसलेले बे भगवान श्री महेश गिरजी महाराज आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. 5 दिवस आणि शिवपंचायतीने यागाची माहिती सांगा. पहिल्या दिवशी गणेश, जे अशी कर्माकमाना ज्या तुम्हाला स्मरण होईल सद्गुरू जनार्दन स्वामीच्या, तुम्हाला चांगल्या प्रकारचं सांगितलं.
अशी या भागामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामीच्या कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून आणि गोसेवेचं व्रत धारण करणारे श्री महेशगिरीजी महाराज, ज्यांना श्री आदिवासी भागामध्ये श्री रामकथा आणि सांगतायत, ते पण उच्च शिक्षित आहे श्री श्रवणगिरीजी महाराज. विशेषतः या भागामध्ये आपल्याला आता जीव थकल्यामुळं त्यांना पाठवतो आणि आदिवासी भागामध्ये 30 वर्ष इकडं पण झाले, 30 वर्ष तिकडं पण झाले. आता शक्य होत नाही आणि म्हणून आदिवासी भागामध्ये श्री रामायणाचं माध्यमातून, कथेच्या माध्यमातून धर्मप्रचार करणारे सद्गुरू जनार्दन स्वामींचा धर्मकार्याचा ध्वज तिकडं पण फडकत आहेत. ते श्रवणगिरीजी महाराज, ज्यांच्या आवाजामध्ये विशेष माधुर्य आहे आणि गोपेश्वर महादेव मंदिर संस्थानचे आता उभं करतायत श्री राघवगिरीजी महाराज. आणि या भागामध्ये तुम्हाला माहीत नाही, आदिवासी भागामध्ये उच्च शिक्षित नाही, PhDचं शिक्षण घेतलेले. रमेश त्यांचं नाव होतं, रमेश गायकवाड. अतिशय साध्या कुटुंबातले. जसं आता म्हस्के साहेब या ठिकाणी कार्य करतायत, गोरगरिबाचं कार्य करतात, अशी त्यांची वडील. कोणतंही काम असो यांच्यासाठी खूप सवलती दिल्या आहे सरकारने, पण त्यांना माहीत नाही बिचाऱ्यांना, त्यांना त्याचं ज्ञान नाही, कारण शिक्षण नाही. म्हणूनच त्यांना त्या माध्यमातून मोठमोठ्या लोकप्रतिनिधीला भेटून आणि ह्या आदिवासी लोकांच्या ज्या काही योजना असेल त्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य करण्याचं सेवाधारी वृत्तीतूनच अशी मुलं जन्माला येतात. त्यांच्या पोटी आई साधारण आहे, त्यांच्या पोटी जन्म घेतला, आश्रमामध्ये 10-15 वर्ष राहिले, नंतर पुण्याला राहिलेत, नंतर जवाहर विद्यापीठामध्ये पदवी घेतली, पदव्युत्तर झाले, म्हणजेच MA जॉग्राफी, नंतर PhD केली. तुम्हाला काय कल्पना असेल, शिकलेले माझे माय बहिणी असेल, मुलं असतील, PhDला किती साहस लागतं. आता आमचे मुलं MPSC परीक्षा देतात, हैराण होऊन जातात ना. त्यांना त्यातल्या UPSCची परीक्षा आणखीन हैराण व्हायसारखं काम आहे. रात्रंदिवस अभ्यास करावा लागतो, 8-8, 10-10 तास बसावं लागतं, तेव्हा पुढं हा अभ्यास पूर्ण होतो. असे PhD झाल्यानंतर सुद्धा परदेशात जाऊन आले, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला भेटून आले आणि राष्ट्रपती वगैरे वगैरे सगळं लौकिक प्राप्त झाल्यानंतर मी कधीही म्हणत नाही कोणाला की साधू व्हा. आतापर्यंत कोणाला विचारतो मी, साधू होणं काही सोपी गोष्ट नाही. चने खावे लोखंडाचे मग ब्रह्मबुद्धी. सद्गुरू जनार्दन स्वामींनी मग 13 लोकांना दीक्षा दिली. द्या होय, महाराष्ट्राचं फार मोठं वैभव आहे. किमान जे मंदिराचा कलश रोवण्यासाठी नैष्टिक ब्रह्मचारीच लागतात. जनार्दन स्वामींनी असे 13 लोक निर्माण केले. त्यांच्यानंतर त्यांच्या शक्तिस्फूर्तीने या लोकांना, या माझ्या गुरुबंधूंना सद्बुद्धी झाली, त्यांची प्रेरणा झाली. 8-10 मंडळींनी बाबाजीनंतर दीक्षा घेतली, म्हणजे ते अतिभाविक आहे. आम्ही जनार्दन स्वामीचं वर्णन करून सांगतो. जनार्दन स्वामी एक शुद्ध साधुत्व, शुद्ध सत्पुरुषत्व आणि शुद्ध संतत्व अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सांगतो की हे सर्व या देहानं 43 वर्ष पाहिलं. म्हणून त्यांच्या चरणी समर्पित झालो. कोणत्या चमत्कार म्हणून नाही, कोणत्या वेशधारी म्हणून नाही, लक्षणयुक्त असणाऱ्या महापुरुष असा एखादाच असतो महाराज. 100 वर्षानंतर सहज मनुष्य नाम सहस्रेषु कश्यत यतपि सिद्ध आहे असे आमचे. आणि रमणगिरीजी महाराज, तुम्ही नाव ठेवा. राघवगिरी महाराजांनी तुम्ही नाव ठेवा. आता नाव ठेवायला तर कार्यक्रम करावा लागतो. मग आमचा कार्यक्रम म्हणजे कुंभमेळा असतो, तिथं फार खर्च लागतो, किमान 15-20 लाख रुपये. नाव ठेवायचं असं झालं. पण आपल्या बाबाजींची अशी कृपा आहे, मौनगिरी महाराजांचं नाव घेतलं, अरे बहुत सिद्ध महापुरुष है, कुछ देने का नहीं, ऐसे चेले बनाने के हम हमारा भाग्य है. फक्त 5,000 रुपये. 5,000. आता ते आखाड्याची फी असते, ती देवास लागते. अशा प्रकारची या सर्व मंडळींनी दीक्षा घेतली.
श्री रमणगिरीजी महाराज कोपरगावून आलेले महाराज हे, आणि विशेष श्री सवणगिरी महाराजाबद्दल एकल संस्था आहे, संपूर्ण भारतात काम करते. आदिवासी मुलांना श्री रामचरित्र मानस शिकवायचं आणि आदिवासी भागातच विनामूल्य कथा करायची. असे झारखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात ज्या आदिवासी भाग आहे, इथं जंगल जास्त आहे, त्या भागातले विद्यार्थी आणि आश्रममध्ये 35 विद्यार्थी आहे. त्यांचं शिक्षण ते एकल संस्था करते. आम्ही त्यांना होईल तेवढं सहकार्य करतो. द्या हो. याच्यामध्ये जो एक विद्यार्थी आहे विनोद झोपला, याच्यात जो एक विद्यार्थी आहे तो राष्ट्रपतीच्या कुळातला आहे, द्रौपदी मुर्मूच्या. त्यांचं आडनाव त्याच भागातले आदिवासी. किती भाग्य आहे त्या माऊलीचं. तेच चरित्र वाचलं का तुम्ही? भाषण ऐकलं? राष्ट्रपतीचं भाषण ऐकलं. मी लहानपणी माझ्या आईबरोबर शंकराच्या मंदिरात जायचे आणि तिथं झाडलोट करायचे. आदिवासी म्हणजे खाणं आणि पिण्याच्या शिवाय दुसरं काही माहीत नाही. बिचाराची आई चांगली असेल, वडील चांगले असेल, धार्मिक असतील, तर असं उच्च शिक्षित कन्या जन्माला आली. आज संपूर्ण विश्वामध्ये नाव आहे. कोण म्हणतं स्त्रियांना गौण मानलं शास्त्राने? शास्त्रानं तर नाहीच मानलं, पण आपण मानतो गौण हा भाग थोडा आहे. त्यांच्या वंशातला विद्यार्थीचा म्हणजे आडनाव असेल, दुरून कुठून तरी असेल काहीतरी संबंध. तसं इथं सगळे अवकाळे म्हणा, देशमुख म्हणा, म्हस्के म्हणा, सगळे आडनावाचे गाव पूर्ण असतं. एक गेलं तरी सगळ्याला सोतो, तसं प्रकार आहे. आणि म्हणून द्यावं असे रामायणाचं शिक्षण घेणारे मंडळी आले आहेत. त्यांना जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम. हरिभक्तपरायण मंडळीमध्ये लहानपणापासून श्री ईश्वर लहानपणापासून आश्रमात येऊन भजन शिकून श्री संतोषगिरी महाराजांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं आमच्या बरोबर भजनाला राहून चांगल्या प्रकारचं भजन, चांगल्या प्रकारचा आवाज प्राप्त झाला. इट इज द गिफ्ट ऑफ द गॉड. देवाची कृपा आहे, सद्गुरू जनार्दन स्वामीची कृपा आहे. म्हणून ईश्वर महाराज तुमच्याच गावातील एक चांगल्या प्रकारचा तबलावादक श्री ज्ञानेश्वर महाराज आणि कोणी हरिभक्तपरायण मंडळी असेल या भागामध्ये, भागवत धर्माचा प्रचार करणारे असतील, कीर्तनाच्या माध्यमातून, कथेच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, तर त्यांना जय हरी, जय जनार्दन, रामकृष्ण हरी. सर्वांना आणि सर्वांना ज्ञात अज्ञात सर्वांना माझ्या मायबापासारख्या. तुम्ही लेकराची बोर्ड तुम्हाला गोड लागतात, पण आता लेकरू राहिलं नाही. आता 70 वर्ष झाली. आता काही आवडायला नको तुम्ही. पण असं असतं महाराज, आंबा पिकल्यानंतरच आवडतो. कच्ची केळी आंबट असते. असं असतं सगळीकडंच. तुम्हीच यायला पाहिजे, तुम्हीच यायला पाहिजे. तर काय करू? काल डॉक्टरकडे गेलो, सगळ्या तपासणी केल्या. म्हणलं मला 20 दिवस जायचं. डॉक्टरनं सांगितलं बाबा 20 दिवस कपडाला हात लावा, तुमची प्रकृती 20 दिवस जायसारखी नाही, त्रास होईल तुम्हाला. जाऊ दे, होऊ दे. पण एक काम करा, सगळ्या तपासण्या करा आणि PTC ज्या ठिकाणी हे पोलीस खात्यातले, ज्या ठिकाणी PSIचं शिक्षण दिलं जातं, अशा संस्थेतले डॉक्टर आले, डॉक्टर जाधव म्हणून. त्यांनी नाडी पाहिली. म्हणे बाबा तुम्हाला कोरोना झाला होता का? म्हणलं हो. इंजेक्शन घेतले का? म्हणे हा. किती घेतले? म्हणे 11. त्यानं डोक्याला हात लावा. त्याच्यामुळं तुमच्या शरीरामध्ये आयर्न कमी आहे. 1 तास जरी बोललं तर कोणाला तरी धरून चालावं लागतं, एवढे शक्कर येतात. तुम्ही का बरं शेटला नाव ठेवता? तरुण मंडळी आता तरुण आहेत तेवढी, त्यानं जोश होता है, होश नाही होत आहे, जोश होत आहे. आणि म्हणून द्या हे औषध घ्या. 10 गोळ्याचा गोळीबार चालू आहे दररोज. मला ज्याचा कंटाळा आहे तेच. आणि म्हणून मला तुम्हाला सर्वांची क्षमा मागतो की तुमची 5 दिवस सेवा करता आली नाही. पण माझ्या गुरुबंधूंनी केली ना, चांगल्या प्रकारचं भजन गायलं. आता चांगल्या प्रकारचं 5 दिवस. आणि ज्ञानेश्वर माऊलीला सांगितलं की बाबा आता काय करू?
हाऊस तर भरपूर आहे, पण प्रकृतीत हात देत नाही, मग त्याला काय करायचं. बरं इथंच नाही ना, हे झालं संपलं तुमचं, 5 दिवस झाले तुमचं संबंध संपलं. पण आम्हाला हम दो हमारे दो नाही ना, हम दो हमारे अनेक आहे. उद्या बरोबर आदिवासी भागात, परत आमच्या नाशिकला कुठं बसून देतात. तुम्हाला वाटतं साधू संताला काही काम नाही आणि 1 मिनिटाची सवड नाही. माणसाला माणूस आहे. आता विनोदला विचारा, तुमच्या गावातले येतात तुम्ही, तुमच्या काय बरीच मंडळी येते, बिगर फोन करून येते, 40 लोक आले, बाबा आम्हाला राहायचं आणि जेवणाची व्यवस्था करा. फोन केला होता पण लागलं नाही. कमाले म्हणलं, माऊलीनं फोन केला तर लागलं नाही. आणि किती फजिती होते. तुमच्या घरी 4 पाहुणे बिगारायचं तर येऊ द्या बरं, आणि घरात पीठ नसू द्या बरं, कसं होईल? किती तानातानी होईल. मी हात जोडून विनंती करतो की बाबा आमच्याकडे विशेष प्रकारचे शिबिर होतात. का तुम्हाला प्रायव्हेट सांगतो की वेगळं गव्हर्नमेंटचे शिबिर असतात, ते NSSचे, अकॅडमीचे, आणि त्यांना संपूर्ण आश्रम बुक होतं, कमी पडतो, द्यावाच लागतं. आता म्हस्के साहेबाला विचारा, काही लोकप्रतिनिधी सांगतात की बाबा हे डिपार्टमेंटचे लोक आहेत, त्यांना दिलं पाहिजे. पोलीस खातं असो, कोणतं खातं असो, त्यांच्यासाठी दिलंच पाहिजे. 2 बाहेर झोपतात सगळ्या खोल्या देऊन सुद्धा, बाहेर तरी जागा द्या, कारण एवढी पार्किंगला जागा पूर्ण नाशिकमध्ये नाही. आणि म्हणून तुम्ही सर्वांना आता भरपूर गावाचे लोक आले असतील, बाबांचे फोन करा, 4-5 फोन नंबर घ्या आणि संपर्क साधा. म्हणजे तो ट्रीप आली, 50 मुलं आहे ना, आता जेवण पण तुम्ही फोन केला होता, लागलं नाही. अरे लागलं नाही म्हणून काय झालं, मला हात जोडून इतकं सांगायला लागतं. माझी फायनल जेवण जाते. बरं नियोजन करायला ट्रस्टी घरी जेवण जातात, कर्मचाऱ्याने आम्हीच राहतो. ते किती राहते, 24 तास राहते थोडी, विश्वस्त मंडळ. आणि म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती, कोणी संपर्क 2-3 नंबर घ्या, 4-5 नंबर घ्या. आणि 4-5 वेळेस केलं तर काय बिघडतं. फर्स्ट डायलॉग नाही लागलं म्हणून काय झालं. किती डायलॉग लागतो आपण, किती मारतो आपण डायलॉग, विशेष तरुण मंडळी. म्हणून 2-3 वेळेस फोन करून या. असं सर्वांना वंदन करून श्री शिवपंचायत यागाच्या निमित्तानं अनंतकोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचा मोक्ष संन्यास योग समजून सांगताना 18व्या अध्यायामध्ये आणि 5व्या श्लोकामध्ये भगवान सांगतायत, जे आपल्या यज्ञाचं वर्णन आहे, यज्ञकर्म काय आहे त्याचं वर्णन करताना प्रभू लिहित आहेत. सांगतायत अर्जुनाला श्री भगवान वाच, यज्ञ दान तप कर्म न त्याज्य कर्मेव यज्ञो दान तपश्चैव पावयाने मनीषिणः. श्री भगवान वाच, यज्ञदान तप कर्म न त्याज्य कर्मे यज्ञो दानं तपश्चैव पावयामि मनीषिणः. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने मराठीमध्ये भाष्य करताना भावात दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरीमध्ये सांगतायत, जिये यज्ञदान तपादिके ये कर्म जी आवश्यके येन सांडावी पांतिके पाऊले जैशी हरपले न देखिजे तवतया मागून सांडिजे कान तृप्त होता लोटिजे भानेजे नाव थडी न पावता न खांडिजे केळी न फळता काठे गेले न दिसता दीपो जैसा तैसे आत्मज्ञान विकी जव निश्चिती नाही निकी तवनो व्हावे यज्ञादिके उदासीन. बोल हरी बोल हरी हरी हरी
विश्वचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचे हे गोडाचं अमृत द्यावं, हे कानानं ऐकून पोटात गेलं पाहिजे आणि ते बुद्धीमध्ये उतरलं पाहिजे. आम्ही आता शहराच्या ठिकाणी राहतो. एज्युकेशन एवढं वाटलं महाराज. अनुभव सांगतो मी, सांगेल तर स्वतःचा अनुभव सांगेल, माझ्या गुरुदेवाचा अनुभव सांगेल आणि किमान जे काही शास्त्रामध्ये सांगितलं ते सांगेल, या व्यतिरिक्त नाही. आपल्या शहाण्णकुळेतली एक भगिनी आली, उच्च शिक्षित, 15व्या मजल्यावर राहते. आमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नीट लक्ष देऊन आहे, काय आहे गीता, काय आहे ज्ञानेश्वरी. आणि वाढदिवसाच्या निमित्तानं ज्ञानेश्वर माऊलीचा असा फोटो उभा आणि त्यामध्ये पसायदान लिहिलेलं, ते आम्ही आमच्या समोर लावलं, खोलीसमोर. ती भगिनी आली, तिने विचारलं हे काय बाबा. आता इंग्रजी मध्ये शिक्षण झालेलं, म्हणलं हे पसायदान आहे ज्ञानेश्वर माऊलीने. अरे देवा हो, इतका चांगलं हे वर्ष, मागचं वर्ष एवढं चांगलं आहे की हेच ज्ञानेश्वरीचं पसायदान संपूर्ण विश्वात एक संस्था आहे ज्याला युनो म्हणतात. शिकलेल्या मुलांना कळेल, माझ्या ग्रामीण महिलांना नाही कळणार, पण महत्त्व सांगतो तुम्हाला की विश्व प्रार्थना म्हणून त्या युनोमध्ये हे सुवर्णाक्षरात लिहून लावलेलं आहे, जगाची प्रार्थना. किती मोठं काय रे महाराज, किती आज जगाला कळले ज्ञानेश्वर माऊली महाराज. आपले ज्ञानेश्वर माऊली फक्त 10-5 खेड्यालाच कळले, पण ती माऊली आज जगाला कळली महाराज. विशेष आणि विशेष राष्ट्रीय ग्रंथ म्हणून श्रीमद भगवद्गीता आहे. आता मागच्या 2 वर्षापूर्वीच मान्यता मिळाली. राष्ट्रीय पक्षी आहे, 29 प्रकारचं भाग राष्ट्रीय म्हणून जाहीर झाले आतापर्यंत. राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय पशु, राष्ट्रीय गीत, महाराष्ट्राचं गीत आता 50 वर्षानंतर जय जय महाराष्ट्र माझ. आत्ता जनगण मन सुद्धा 6 वर्ष लागले मान्यता यायला. आणि म्हणून द्या हो, किती मोठं काम आहे. माझ्यासारख्यांना अभ्यास करणारा ही फार मोठी महत्त्वाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे. विश्वगीत कोण, त्याच्यामध्ये कोणत्या धर्माचा उल्लेख नाही ना. आता विश्वात्मके देवे, कोणता असो जगातला, कोणाचा कोणता देव असो, आता विश्वात्मके देवे येणे वागेंद्र. ते माऊलीने सांगितलं काय म्हणून ज्ञानेश्वर माऊलीचं ज्ञान पसायदान आहे. काही पाठ केलं पाहिजे, हे मुलांना शिकवलं पाहिजे. तुम्ही जरी इंग्लिश मिडियममध्ये शिकला असाल तर नाही, आणि मुलांना शिकवा. इंग्लिश मिडियम शिकवू नका असं माझं म्हणणं नाही, पण हे पण शिकवा ना. देवा त्या माऊलीने ऐकलं. त्या माऊलीची मुलगी आहे 5वी-6वीला, तिच्या कोणतरी पाठ करून घेतलं आणि आता 2-3 महिन्यापूर्वी परत आले दर्शनात. बाबा तुम्ही सांगितलं ना पाठ करायचं, मी हिच्याकडून पसायदान पाठ करून घेतलं. आणि पाठ केल्यानंतर त्या मुलीला म्हणायला लावलं, मी म्हणले आणि येताना बाबा मी दररोज सकाळी आणि संध्याकाळी पसायदान म्हणते. म्हण बरोबर, तुझ्या आईला नाही कळत, तुला कळलं एवढं काय थोडं झालं. आणि मग मार्क मेमो घेऊन आली. त्या मुलीला 92% मार्क पडले. आमचे म्हणतात ज्ञानाचा
आता काय सांगू आणखीन तुम्हाला, घड्याळमध्ये 1:30 वाजता प्रवचन सुरू झालं, अजून 1:30 दाखवून राहिले, घड्याळ चालू आहे. ज्ञानेश्वर माऊलीने काहीतरी केलं, का बरं पुढं जाईन, अजून 30 दाखवून राहिले. जरी सुधारून आणली तरी दुसरी द्या बाबा, ती 1:30 दाखवून राहिले अजून. म्हणजे आणखीन चालूच द्या बा, तुम्ही पुढं जाऊच. म्हणून द्या हो, गीता भागवत ऐशे शास्त्र त्रिभुवन नाही सत्य म्हणून अवकाश करून एक श्लोक तरी वाचावा. मुलांना शिकवा. माझ्या हात जोडून विनंती आहे तरुण भगिनींना, तरुण माय बहिणींना, हे शिकवा. हे कामाला येईल पुढं, नाहीतर काय सांगू तुम्हाला. आता काल परवा 31 डिसेंबर झाला, आमच्या पलीकडं तपोवन आहे. असे मोठमोठ्यांची मुलं घाण खातात काय, घाण पितात काय, काय काय गाणे म्हणतात काय, असली 40 करतात काय. असं जर असेल तर खरं सांगा, त्या आईवडिलाला सुख मिळेल का? ठीक आहे, खेड्यात चांगली गोष्ट, थोडी मर्यादा आहे, पण शहरात नाही. माझ्या देवा, मला वाईट वाटतं. मी जातो खाली शेतात चक्कर द्यायला, त्या मुलाकडं पाहिल्यानंतर मला वाटतं, अरे बाबा हो, ज्ञानेश्वर माऊलींनी युवानाम संवत्सरामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीचा अवताराविष्कार युवानाम संवत्सरामध्ये आहे आणि माऊलीचा जन्मसुद्धा युवानाम संवत्सर. युवा म्हणजे तरुणा करता येईल, म्हातार झाल्यानंतर वाचता येईल का? आपण रिटायर म्हणतो, नाही 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 द्या हो, ते तरुण वयामध्येच झालं पाहिजे. मला तर कौतुक वाटतं, एकाच्या भागात ते तरुण मंडळी एवढे 50,000 लोकांना वाढलं हो माझ्या तरुण भगिनीने, माऊली. कसं काय तुमच्यामध्ये जनार्दन स्वामी उतरले काय माहिती तुम्हाला. धन्यवाद आहे तुम्हाला. माझ्या गुरुदेवाला हेच अभिप्रेत होतं महाराज, आणि आम्हाला सुद्धा तेच अभिप्रेत आहे की कसं काय एवढे लोक काम करतात. आमच्याकडं पैसे देऊन करत नाही, तुम्ही आज श्रमदान करतात. 50,000चं पेपर मला दाखवलं उकाडे साहेबांनी, 50-60,000 लोकांना, एवढ्या लोकांनी वाढलं पुरणाचे पोळे, तरी पुरणाच्या पोळ्या उरल्या काय महाराज. अहो आज 31 डिसेंबर आहे, आपण बाहेर जाऊ जेवायला, 4 पोळ्या करता सुद्धा जीवावर येतं. पुढचं नाही सांगत, मला जायचं परत नाशिकला. आईची पुण्यतिथीला विचारलं, घरून पुरणाच्या पोळ्या घेऊन या. एक भगिनीने सांगितलं किती आणू. म्हणलं तुम्ही किती आणणार जेवायला, त्या हिशोबानं आणा फक्त. तुम्ही टिंब आणि एक मुलगा, तेवढे जरी आणून इथे पिकनिक करा नाशिकमध्ये येऊन, आश्रमात येऊन. असं आहे महाराज. श्रीराम जय राम जय जय. म्हणून द्या हो, यज्ञ दान तप कर्म. यज्ञ म्हणजे देणे, याची या धातूपासून झालेला शब्द. या धर्मयुक्त देववस्तू देशकाल आणि घटमाप होऊन दुसऱ्यासाठी देणे, परोपकार बुद्धीनं, स्वार्थ बुद्धीनं नाही, परोपकार बुद्धीनं दिलं पाहिजे. आता तुम्ही सर्वांनी मोठमोठं योगदान दिलं, कोणी थोडं दिलं असेल, कोणी जास्त दिलं असेल, कमी दिलं असेल, कोणी नसेल त्याच्यावर विचार, त्यानं श्रमदान केलं असेल, झाडझूड केली असेल, सगळ्याला आणि सगळ्याला भगवंतांनी पुण्य देण्यामध्ये कोणालाही कमी केलं नाही. सगळ्याला सारखंच पुण्य आहे. झाडलोट करणारं जे पुण्य आहे तेच मोठी देणगी देऊन देणाऱ्याला पुण्य आहे. आणि म्हणून द्या हो, ती परत आडीतच दाखवून बघा. तरी तुम्हाला माहिती आहे, श्रीरामरायाचं सेतू बांधायचं काम चालू असताना एक खार, म्हणजे आपण त्याला खार म्हणतो, गुलेरी म्हणतात हिंदीमध्ये, खारुताई म्हणतात. ती वाळू वल्ल अंग करायची, समुद्रामध्ये वाळूवर जायची, तिथं अशी लोळायची आणि रामरायाच्या सेतूवर येऊन अशी फडफड करून ती वाळू त्याच्यावर टाकून द्यायची.
सगळे गेल्यानंतर रामरायाने विचारलं की का ग बेटा तू काय करतेस? म्हणजे तुमच्या शेतू बांधण्यामध्ये मदत करते. म्हणून तिला काय मदत करते म्हणजे वाळू पाण्यात बुडते आणि वाळूवर जाते. तिथं अशी रव्यासारखी वाळू आहे रामेश्वर, ते वाळूमध्ये आंघोळ करावं लागते. सगळ्या अंगाला वाळू लावावं लागतं. सगळं बदल होईल पण त्या वाळूमध्ये बदल नाही. प्रभू रामचंद्राचे चरणस्पर्श त्या वाळूला झालेला आहे. म्हणून धनुष्यकोटी नावाचं एक क्षेत्र आहे. तिथं गेल्यानंतर त्या वाळूंना अगोदर स्नान करायचं आणि मग समुद्राचं स्नान करायचं. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. ते प्रभूचे चरण रज महाराज ते लागल्यानंतर कोणत्या प्रकारचं पाप राहील. म्हणून तिनं असं केलं की त्या वाळूवर तिथं असं झटकायची म्हणे एवढंच येतो बांधायचे काम. अरे मोठमोठे दगड आणून टाकून राहिले. 10-10 टनाचे दगड अजूनही समुद्रात आहे. आताच्या मागच्या 5-7 वर्षापूर्वी आपल्या दक्षिण भारत पूर्व भारतातून आणि जहाज जातात परदेशामध्ये, ब्रह्मदेश तिकडं, चीन, चायना. तर त्या पूर्ण श्रीलंकेला वळसं घालून जावं लागतं. कारण काय की जहाजाच्या खाली जो नांगर असतो तो नांगर अजूनही त्या मोठमोठ्या दगडाला अडकतो, पुढं जात नाही. म्हणून ते महाराज द्या हो अजूनही तो सेतू आहे. आणि म्हणून एवढे मोठे दगड टाकतात आणि तू एवढं आणून टाकते. रामरायने त्याच्या पाठीवर नाट फिरलं. पहा तुम्ही तिच्या पाठीवर 5 बोटं या. वा वा माझ्या कायऱ्यासाठी. म्हणून तेव्हापासून आमचा खारीचा वाटा असून सुद्धा फुल नाही फुलाची पाकळे, नकलीच दांडी तरी द्या. फुल नाही फुलाची पाकळे, खारुताई येते. आपण खारुताई सारखे असेल बिचार एखादा गरीब तर चांगली गोष्ट आहे, दिलं पाहिजे. पण आपलं खारीचा वाटा आहे बघ, आमच्याकडे येतात काय फुल नाही फुलाची पाकळे. म्हणून देव धर्मयुक्त देव वस्तू पाहिजे. किडकी वस्तू नको, हे नको, अमुक नको, तमुक. फार सरपंच सुद्धा किडकं नको. आमच्याकडं तीळ जव 2-2, 4-4 दिवस माय बहिणी येतात, साफसफाई करतात. आता या देवाला ती साफसफाईची सवय लागलेली आहे. म्हणून आता मी प्रत्येकाला सगळं सांगून ठेवलं यज्ञाचा. ह्या मंडळीला सर्वांना सांगितलं की यज्ञामध्ये असे बसतं लागतं. गायदान ब्राह्मण आता घेत नाही, पूर्वी गायदान घ्यायचे. धर्मयुक्त जी वस्तू म्हणजे किडकी नको. आपण स्वतःसाठी हापूस आणि वड साहित्याला बारीक गोट्या 5 नेतो तर 2 पोरं घरूनच नेतो. ब्राह्मणाची पूजा होत नाही तर पोरा उचला. ते वडाला वाटणं असं वाटतं की हिच्या अंगावर मोडून पडू का काय. मला नुसतं वडा मला पाव, वडा मला पाव, वडा मला पाव. अहो म्हणे ते वडाला बोलायला लागला बिचारा. म्हणे आई, माझी आई दररोज मी वडापावच खातो, आज तरी पूर्णाची पोळी दे. वडा मला पाव, वडा मला पाव. मी काय मुंबईचा आहे का वडापाव खायला? मी तर जवखेडचा आहे. म्हणून ते हो धर्मयुक्त देव वस्तू पाहिजे. ब्राह्मणाने यज्ञ केलं, पूर्वीची गोष्ट आहे. ब्राह्मणाने यज्ञ केलं, गोदानाचा तुम्हाला आता संकल्प केला असेल, माऊलीनं संकल्प केला असेल, ब्राह्मण गोदानम समर्पयामि. गोदान घेतं का? नाही घेत. त्याच्याबद्दल पैसे द्या म्हणतात. पूर्वी तसं नव्हतं. एक पाटील होते, त्यांनी असंच घरात वास्तुशांती केली. म्हणजे मला गाय दान करायची. ब्राह्मणाला वाटलं बरं झालं गाय आता आपल्याला मिळणार. पूर्वी म्हणे करा संकल्प, गोदानम समर्पयामि. कोणती गाय? ती कोठ्यातली बांडी गाय आहे ना, ती तुमची. आता ती चरून आली, बसली. संध्याकाळी गेला, हो बबन भट, त्या पाटलाच्या गोठ्यातली बांडी गाय तुमची? हो माझी दिली. मला दुपारी त्यांनी दान दिली. म्हणजे त्या 10 रुपये. काय ती मेली, उचलायची. पंचायतचं मी सदस्य आहे. मग तेव्हापासून मन पडी की मरी गाय बम म्हणतो दान. अनंत गुरुला असं करू नका. त्यांना 5-10 दिवस चांगले ब्राह्मणे विचारे. आणि तुम्ही मार्तरायाची प्राणप्रतिष्ठा केली आणि चांगल्या प्रकारचा यज्ञ केला. म्हणून द्या हो, चांगली वस्तू द्या, चांगलं द्या, थोडं द्या. शॉर्टबल स्वीट, स्वीट म्हणजे गोड. थोडं द्या पण चांगलं द्या. मला चांगला अनुभव आहे धान्य गोळा करायच्या वेळेस. इकडचं नाही तिकडचं. मातेरचं पोतं काढून देत होते काही काही ठिकाणी. एका ठिकाणी गेलो आम्ही धान्य गोळा करलो. हे
नोकराला बोललं ते खालचं बाचका दे बाबाला. अरे तेव्हा मी सुपामध्ये धान्य गोळा केलं, हा वाटीमध्ये, हे भागात सुद्धा वाटी घेऊन यायचे. मी सहज बाहेर आलं, ते लोक बाबा कशाला जात त्यांच्याकडं, फार मोठा माणूस आहे पण तो देतच नाही कोणा. दिलं ना ते ना, आता थोडं समथिंग इज बेटर दॅन नथिंग, काही न करण्यापेक्षा दिलं ना. मी सहज विचारलं त्या नोकराला, अण्णाला किती पोते धान्य झाले? आणि 500 पोते गहू झाले म्हणे. घरी जाऊन पाहिलं तर अर्ध माते ना अर्ध गहू. मात्यार गहू आहे, मात्यार सगळ्यात चांगलं असतं ते धुवून. आपण गहू धुवून देतो का? धुवून खातो का? आपण आता दळण करायची गरज नाही, मशीन निघली त्यावेळेस तेवढं धुवायचं, परत काढायचं, त्याची पोळी किती चांगली लागते. म्हणलं बाबा एवढं दिलं एवढंच पुरं आहे, हेच चांगलं आहे. म्हणून यज्ञाची व्याख्या करताना धर्मयुक्त देह वस्तू देश काल आणि घटना बघून किती चांगलं कार्यक्रम आहे महाराज. यज्ञ याग हे सदैव चाले झाले. नीट लक्ष देऊन ऐका माझ्या माय बहिणी हो, माझ्या बापासारखे तुम्ही. कोणी माझ्यापेक्षा वयानं कमी असेल तर भावासारखे आहेत, माझ्यापेक्षा आणखीन वयानं कमी असेल तर लेकरासारखे आहात. 11 वर्षाच्या अगोदरची परिस्थिती आणि 11 वर्षाच्या नंतरची परिस्थिती अभ्यास करा. शास्त्रानं असं सांगितलं, याच्यातलं एक अक्षरही खोटं नाही की त्याचा 3रा अध्याय उघडा. यज्ञ अन्नन भवती भूतानी अन्नन पर्जन्यात भवत यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव. यज्ञ केला तर पाऊस पडतो. 11 वर्षापासून दुष्काळ आहे का? तर तुरी ज्याच्या माझा ज्यांचा आहे, माझ्यासारखे 60-65 वर्षाचं आहे, 70 वर्षाचं वय आहे, त्यांना विचारलं. 11 वर्षापासून आता ह्या वर्षात एवढी सोबत आहेत, गाई न्यायला सावडच नाही. महेशगिरी बाबाची गाई सांभाळायला नाही मावली म्हणे बाबा दोन्ही पिकं भरपूर झाले, पाऊस आतापर्यंत ना दिलं पाणी, गायची सेवा कुठे? समृद्धी आली की माणसं सेवेकडे पाठ फिरवतात. असं नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला जागृत करायला आलो आम्ही. संत काय करतात? अगोदर जाग करतात, मग शिकवतात, आणि शिकल्यानंतर ऐकल्यानंतर सांभाळतात. आता बाबा दोन्ही पिकं आहे, गाई चारायला जागाच नाही, आता मग सांभाळत लागणार आहे आम्हाला. आणि म्हणून द्यावं गोसेवा सोडू नका. गोसेवेचंच पुण्य आहे आणि हे यज्ञाचं पुण्य आहे. हे काय महादेवगिरी बाबाचं थोडी काय. तुमची श्रद्धा आहे सद्गुरू जनार्दन स्वामीवर, त्यांच्या लेकरावर तुमची अत्यंत श्रद्धा आहे, म्हणून त्या श्रद्धेनं तुमचं काम होतं, तुमचं विश्वासानं काम होतं, तुमच्या प्रेमानं काम होतं. आम्ही काय डोक्यावर आठवण ठेवतो कोणाशी? नाही, डोक्यावर आठवून आशीर्वाद मिळत नाही. तद्विधी काल सांगितलं ना रमणगिरी महाराजांनी, विश्लेषण कसं केलं मला सांगता नाही ना. तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेन सेवाय उपेक्षिते ज्ञानम ज्ञानात तत्वदर्शन. सेवा हा दारवंट आहे. संतांच्या दरबारात जाताना सेवा पाहिजे, आणि म्हणून तुम्ही सेवाधारी मंडळी आहे. जवखेडची असो की किंवा तुमच्या पंचक्रोशीतली 80 खेड्यातली मंडळी असो, सेवाधारी आहे. म्हणून जनार्दन स्वामीची प्रसन्नता आहे, म्हणून पर्जन्याची प्रसन्नता आहे, म्हणून तुमच्याकडं यज्ञनारायणची प्रसन्नता आहे, आणि म्हणून समृद्धी आहे. समृद्धी अशी टिकून ठेवायची असेल तर हे यज्ञ याग सतत चालले पाहिजे. आम्ही असो नसो किंवा ही मंडळी आहे ना करणारी मंडळी आता तयार झालेली आहे, आणि म्हणून द्यावं यज्ञयाग हे सदैव चाले. अन्नदान देना हे खऱ्या अर्थानं सत्पात्र दान. लेने को हरिणाम, देने को अन्नदान, तरने को लीनता आणि डुबणे को अभिमान. अन्नदानासारखं पुण्य नियमा द्यावं. तुमच्याकडून येणारं धान्य, नाशिकला मुलं आहेत, येणारे जाणारे आहेत, साधू संत आहेत, त्यांना दिलं जातं. ह्या खऱ्या अर्थानं यज्ञ आहे. पोटाला भूक लागली आपण खातो, पोट भरल्यानंतर आपण खातो का? नाही बाबा माझं पोट भरला आता नाही पाहिजे मला.
एकच असं दान आहे की अन्नदान संतोष आणि पाणीदान आनंद. यज्ञामध्ये केलेलं दान हे खऱ्या अर्थानं सत्पात्री दान आहे. किती लोकांच्या मुखात जातं. तुम्ही दिलेलं धान्य गोरगरिबांच्या साधू संतांच्या मुखात जातं. त्याच्या पुण्यानं तुम्हाला परत प्रेरणा होऊन राहिली. परत द्यावं वाटतं बाबांच्या कार्यामध्ये. इथं एक आम्ही तर काही खात नाही. आम्ही तर सर्व फराळी 43 वर्ष होतं. आपण आहे मैजीर बाबा आहे बाकीची मंडळी. तुमच्या अन्नाचा काही संबंध नाही. तुमच्याच मायबाईने फराळाचं आणून देतात ते आम्ही खातो. अशा प्रकारचं निष्काम कर्म तुम्हाला कुठं पाहायला मिळणार आहे. म्हणून तुम्हाला प्रेरणा होते. म्हणून यज्ञ दान तप. नाव्यात बसलं माऊली येत आहेत की कडात जाऊच तर उतरायचं नसतं. एसटीमध्ये उतरलं समजा काही ते पंक्चर झाली किंवा थांबा हो मला नंबर 1ला जायचं आहे थांबा तो. थांबा हो मला नंबर 2 जास्त थांबा हो मला चहा प्यायची म्हणून थांबतो आपण. पण नावेमध्ये बसल्यावर नावाडे थांबा मी जरा नावाडे थांबा जरा मला चहा प्यायची. चहा प्यायला उतरलं तर माशाचा नाश्ताच. मागलेली आहेत की नाव पैल तिला लागल्याशिवाय तिचा आधार सोडू नये. केळी फळल्याशिवाय तिला तोडू नये. वस्तू हरवली तर सापडेपर्यंत ती शोधावी. किती गोड गोड दृष्टांत दिले माऊली. तसं यज्ञ दान आणि तप हे सतत चालू ठेवावे. सतत उद्योग ही एक रक्कम, शील राहणे दुसरी रक्कम, या दोन्हीची एकत्र केलं त्याला बेरीज म्हणतात. जीवनातली ही बेरीज समजायला पाहिजे. जीवनातली वजाबाकी समजायला पाहिजे. गुरुजींनी सांगितलं तुमच्याजवळ 10 आंबे आहेत. प्रत्येक मुलाला 2-2 आंबे वाटून दिले. खाली किती राहिले? तर खाली काहीच राहिलं नाही. एक मुलगा हुशार होता. गुरुजी मी सांगतो खाली फक्त कोळ्या आणि साल्टेच राहिले. ही वजाबाकी आहे का? मैत्रीतून मत्सर वाजा करा. ही मैत्री जीवनाची. दुःखाला मनोरंजनाने भागा. दुःखाला तुम्हाला मनोरंजन करा. गुरुजीला किती दुःख आहे? तुमच्यामध्ये आल्यानंतर दुःख आहे का? जी 28-30 वर्ष संगतीत राहिली सेवा केली ती पत्नी केल्यानंतर कोणाला दुःख नाही होणार? साहजिकच आहे दुःख. पण दुःख आलं त्याला मनोरंजनानं भागा. सद्गुरू जनार्दन स्वामीचं प्रमेय हे मनोरंजन यज्ञ याग हे याच्यामध्ये रंग. काही काही लोकांना वेळ जात नाही महाराज म्हाताऱ्या माणसांना ना आता त्यांना वेळ पुरत नाही. हे दुःखाला मनोरंजनाने भागा. निंदेचं लघुत्तम काढा. निंदा कमी कमी करीचा. लघुत्तम 2.1 आता नाही राहिलं. हे गणित पूर्वी होतं. थोडं जरा कमी करायचं. आणि म्हणून द्या हो हे जीवनाचं सूत्र जनार्दन स्वामींनी सांगितलं ते तुम्ही ध्यानात या. यज्ञ याग यज्ञ दान तप न तप पाहा तुम्ही. आता तुम्ही 15 माऊली 2 महिन्यापासून पहा तुमची पाय त्यांची कशी काय जरूर आहे. त्यांना चांगल्या उच्च कुळात जन्माला आलेले चांगले एखादी सुंदर मुलगी मिळाली असती. शेती आहे सगळं आहे. चांगल्या प्रकारचा संसार केला असता. आमदो आमारे दो का बरं आमदो आमारे साऱ्याला घेऊन चालतात? काय कारण आहे? सगळ्याला नाही जमत महाराज. जनार्दन स्वामींनी असे काही हिरे निवडले. भक्तजनातून हिरे निवडत असं निवडून काढता. तुम्ही तांदूळ नेसता पण भात केल्यानंतर उद्धार होतो की नाही तुमचा? तुला दिसत नाही याच्यात खडा लागला. काही तांदूळातले खडे असे असतात किंवा तांदूळासारखेच असतात. ते डोळ्याला दिसत नाही पण जिभेला काय डोळे तिला कसे काय दिसतात? ती बाजूला काढून टाकतात. वैशिष्ट्य महाराज जीबीचं वैशिष्ट्य गंगामाईचं. गंगामाईमध्ये आत्महत्या केली कोणी तर गंगामाई तरुण कोणाला तरुण नेते आणि प्रेताला कडाला फेकून देते. बुडवत नाही त्याला. पोटात नाही घेत. गंगामाई प्रेताला पोटात घेत नाही. काढून टाक. इट इज वेस्टेज थिंग. हे वेस्ट आहे.
आता काय उपयोग आहे त्याचा? घे 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 हरिनाम घे माया यज्ञ दान आणि तप. तप म्हणजे सत्कार्य करता वरती झिजवणं. पोळ्या करून आणा, सकाळी लवकर उठा, नित्यनेमी दिलया. एवढी थंडी आहे, रजाईच्या पुढं डोकं काढून देत नाही. किती चांगली झोप आहे, पण आता उठावंच लागतं ना जाणून. आता परत असं ऐकायला मिळणार नाही, मग चला बळजबरी होय ना. म्हणून देवा ही सत्कार्य तुमच्याकडून करून घ्यायची, तुमची वृत्ती झिजवली गेली पाहिजे. तुमचं शरीर झिरलं पाहिजे. मना सज्जना भक्तिपंथी झिजावे किंवा मना सज्जना चंदना परित्वा झिजावे. चंदनासारखं झिजून राहिले मग व्यासपीठावरची मंडळी महाराज आहे का? जनार्दन स्वामीचं साधुत्व वेगळं आहे, नितर साधुत्व वेगळं आहे. मग रात्रिकाल स्नान, इथून गेल्यानंतर स्नान करणं, विधी करणं, जप करणं, ध्यान करणं आणि मग झोपणं. करू तर 12-12:30 होतात आणि पाठी 5 वाजता उठावं लागतं. एनी हाऊ कंडिशन त्याला क्षमा नाही. पाठी उठावंच लागतं, किती त्रास हो बाबांना, किती त्रास. कीर्तन यायचं, पूजा विजय करायची, परत झोपायचं. आमचं तेच डॉक्टर सांगितलं तुम्ही 7 तास झोप पाहिजे, तुमच्या शक्ती वाढलेली आहे. मला डॉक्टर एखादी शक्य नाही. 12-12:30 वाजता ध्यान करायला झोपतो. सत्कार करायचं तर शरीराकडे पाहावं लागत नाही. दिंडीला जातात आमच्याकडे, तुमच्याकडे दिंडी आहे आनंदगडची पायी. गजानन महाराज किती 400 किलोमीटर कधी निघतात. निवृत्तीनाथ महाराजाची वेळ पूर्ण जानेवारी महिना, किती थंडी असते सगळ्या ठिकाणी. असते काही मंडप मावळीसा, कुठं आहे खायला, कुठं नाही, कुठं काय का बरं करतात ते. पण निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीवर डोकं ठेवल्यानंतर असं 1000 लोकांचा अनुभव आहे. सर्व शून्य बोलतात, सगळं शून्य बोलतात, काहीच नाही वाटत. असं वाटतं फ्रेश. काय आहे त्याच्यामध्ये, काय चुंबकत्व आहे, काय ऊर्जा आहे तुमच्या भाषेमध्ये, काय रेंज येते तुम्हाला नेहमी. तुमचा मोबाईल चार्ज होतो. आणि म्हणून द्या सत्कार्य करता तुम्ही जितायत 8 दिवस, मग 2 महिन्यापासून जितायत. हे सत्कार्य करता वृत्ती आणि शरीर जिजावून याचं नाव तप. जनार्दन स्वामींनी 16 वर्ष तपश्चर्या केली महाराज. त्या गावात आम्ही आलो तर ठीक आहे, तुमचा परिचय पण अपरिचित असतं. एखादा सिद्धपुरुष या ठिकाणी आला पाहिजे होता, कोणी बोलत त्यांना कोण खायला दिलं का? दिलं नाही तर नाही दिलं. सिद्धपुरुषांची समाधी येते, माऊलीच्या आईवडिलांनी त्यांची सेवा केली आहे. आम्ही ओळखते म्हणून तुम्ही न ओळखलं कोण देईल? 80 वर्षापूर्वी जाऊन बसले जनार्दन स्वामी अंदर सुरुवात, कोण देईल तिथं? बरं कोणाकडे काही मागायचं नाही, आवृत्त येते. आणि म्हणून देवा 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 16 वर्ष. फक्त कोणी दिलं तर दूध, कोणी अन्ना पैसा दिलं तर त्याची खारी, याच्यावरच फक्त 16 वर्ष गाडी. त्यांच्या तपश्चर्याचा भाग्य महाराज माधुगिरी निमित्त मात्र आहे. माधुगिरी बाबा निमित्त मात्र आहे. हे सर्व त्यांच्या तपश्चर्याचा प्रकार आहे. त्याच्या तपश्चर्याचा इच्छा आहे तुमच्यामध्ये ते अंतःकरण. दैसार दया माझे मी राम असतात सर्व सुखाचा राम होतो भ्रांताचे काम विषयावर. त्यांनी तपश्चर्या केली, त्यांची तपश्चर्या जनता जनार्दनाकरता समर्पित केली. म्हणून द्या हो हे तुम्हाला हे वैभव पाहिलं.
का बरं देतात लोक? तुम्ही जा बरं, उष्ण देता कोणी? उष्ण द्या, पीठ तर देतात कोणी? हो, आज पीठ नाही घरात, काही उष्ण पाष्ण घेऊन ये, आपण देऊ नंतर. शेजारी पाजाऱ्याकडे चांगलं उष्ण चांगले शेजारी माझे. का हो तुम्ही शेजारी पाजारी का म्हणले? म्हणजे तो पीठ आणते किंवा काही उष्ण आणते, काही दूध आणते, ते शेजारी. आणि मला तू सणावार जे पाजतात ते पाजारी. मला कमी पडली एखादी क्वार्टर कमी पडली, ते तुला देत ते शेजारी, मला द्यात ते पाजारी. असं चाललं का संसार? संसार तंटान मंदिर घंटा, असा संसार कामाचा नाही. म्हणून ते सत्कार्य कर्तव्य तरी झिजवली पाहिजे. आणि ती झिजवताय तुम्ही, बाबा झिजवतायत, व्यासपीठाची मंडळी झिजवतायत, तुम्ही सर्व सेवा करतायत. म्हणून द्या हो. जनार्दन स्वामींचं वाक्य लिहून घ्या, तुमच्या खिशामध्ये मोबाईल आहे, तिथे एक लिंक येते. सकाळी सकाळी महेशगीर बाबाला विचारा, विनोदला विचारा किंवा विकासला विचारा, दररोज सदग्रस्त विचारा. क्लास 1 ऑफिसर आहे इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये, त्यानं जनार्दन स्वामींच्या मुखातल्या ते 300 कॅसेट आम्ही पण संग्रह केला होता त्याच्याकडून, त्याला दिल्या. त्यानं 2-5 लाखाचं मशीन घेतलं आणि त्यावेळेस टेप रेकॉर्ड होते. महाराज एवढी प्रगती नव्हती या क्षेत्रामध्ये. कॅसेट गुतायच्या काय तुम्हाला माहिती आहे, कडकड काटकड व्हायच्या, काय आवाज कमी जास्त व्हायचा. बाबाजीची खेड्यापाड्यात प्रवचन असं माईक नाही, असं दुसऱ्याने बांधेल माईक. आणि तुम्ही जनार्दन स्वामीची व्हिडिओ कॅसेट दिलीप करो कसं बाबाजी म्हणजे चांगला माईक द्या. तमाशामध्ये कसं टांग 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 माईक, अशी माईक गाणं म्हणून सगळ्या लोकांना ऐकायला गेलो पाहिजे. त्या तेवढं करून दररोज एक क्लिक आहे जनार्दन स्वामी सांगितलं की संस्कार करायचे, ही वादवाकी, ही विहिरीला आहे. दररोज एक वाक्य 2 मिनिटं, 1-1.5 मिनिटच, काही 1 मिनिटाचे दररोज ऐका. सकाळी उठल्या उठ झोपीतच असतात ना, डोळे लावावे लागतात, ते मोबाईल अगोदर तपासतात. अगोदर ते मोबाईल तपासतात, मग काय पाहतात. असं व्यसन लागलं ते मोबाईल. टॉयलेट मध्ये सुद्धा घेऊन जातात. नंबर 2 मध्ये ते आता क्रिकेटची टीम होती, लहान बाळानं ते मोबाईल घेऊन मध्ये गेला पाहिजे. तर आजोबांना सांगितलं बाबा लवकर उघड, माल जायचं, माल फाडून बळकट लागली. तो आजोबा थांबव, अजून 2 आऊट पाहिजे. अरे पण 2 आऊट होते, माझ्या धोत्राचा पितांबर होईल ना. म्हणून त्या मोबाईल मध्ये ते चांगलं पण नाही, वाईट पण नाही. त्याच्यामध्ये दररोज 4 महिने ऐका. आणि मग महेशगीर बाबाला फोन करा. काय तो म्हणतो, तुम्ही जनार्दन स्वामीला पाहिलेलं नाही. क्लास 1 ऑफिसरची बायको काल आली होती ठाण्याची, आणि काय म्हणतात त्याला संसदेमध्ये कामाला येते क्लास 1 ऑफिसर. तुमचं प्रवचन ऐकलं, जनार्दन स्वामीची कॅसेट ऐकली आणि तुमची नर्मदा परिक्रमाची कॅसेट ऐकली. आणि महेशगीर बाबा, राघवगीर बाबा आणि संतोषगीर बाबा त्यात चांगल्या प्रकारची प्रॉम्प्टिंग केली, ती ऐकली. हा महात्मा कुठे जनार्दन स्वामी ते गेले, पण हे महाराज कुठे? तिने ते शोध घेतला आणि ज्याने ती व्हिडिओ कॅसेट केली त्याला फोन केला. त्यांच्यापासून त्या आश्रमाचा नंबर घेतला आणि ती माऊली आली. अशी गैरवरली महाराज म्हणजे इतकं तुमचं ऐकलं, जनार्दन स्वामीचं ऐकलं. मी जनार्दन स्वामीला पाहिलं तरी मला स्वप्नात असं होतं, उठवतात, हे करतात, ते करतात, पाहिलं नाही जनार्दन स्वामी. तुम्ही पण कुठं पाहिलं असं थोडेफार कोणी पाहिलं का? हे तेवढं मीडियाचं माध्यम चांगलं आहे महाराज. आणि म्हणून 4 महिन्यानंतर फोन करा, काय अनुभव येतो बा. मी सांगतो म्हणून नाही, अनुभवाने जे सिद्ध होते त्याच्यामध्ये चांगली श्रद्धा बसते. श्रद्धेमुळे अनुभव आहे. तुम्हाला जर अनुभव आला, तुमची श्रद्धा पडणार. तुमचा अनुभव आहे, आता तुम्हाला यज्ञ का तुमची श्रद्धा पडवू. आणि म्हणून द्या हो, यज्ञ दान आणि तप न त्याचे कार्य तत्, हे कर्म सौंदर्य जीवाने त्यागायला नको. दान सदा उत्तम कीर्ती, धर्म पालन आणि परोपकार. म्हणून द्या हो, जनार्दन स्वामींनी एवढी तपश्चर्या केली तर त्याचा हा प्रभाव आहे. आमचे महात्मे लोक सुद्धा ध्यान धारणा करतायत,
जपतपानुष्ठान करतायत, प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी महेशगिरी बाबा अनुष्ठान करतायत, तुमच्याकडून अनुष्ठान करून घेतायत. या तप सामर्थ्याने तुमचा संसार सुखाचा होतो. तुम्ही माना नका मानू, पण जे मानणारे आहेत श्रद्धायुक्त अंतःकरणातले त्यांना बरोबर अनुभव आहे. श्रद्धेमध्ये डगमगता झाली मग अनुभव येणार नाही. आणि म्हणून द्याव यज्ञ दान तप कर्म न त्याचे कायमेव हे तुझ्या अंगीकारलं. म्हणून त्यांना स्वामीची कृपा, दान, संसार जीवाने या गोष्टी केल्या पाहिजे. दान केलं पाहिजे, सदाचारानं वागलं पाहिजे, खाण्यापिण्याचं पाहिजे. खाण्यापिण्यापायी फार नुकसान होऊन राहिलं आणि फार मोठं व्यसन नाही जगाला. डॉक्टरकडे एक गेला दारुड्या, सांगितलं की डॉक्टरनं फोटो काढला, सांगितलं तुमचं लिव्हर खराब झालं, तुम्हाला आता दारू सोडावं लागेल. ते सांगितलं डॉक्टर दारू चांगली हो, दारू पिलं मला चांगली झोप येते, दारू चांगली, देवच खराब आहे, देवानं माझं लिव्हर खराब केलं, दारू खराब नाही. मी त्याला धन्यवाद दिला, तुला हात जोडतो बाबा की याच्यापेक्षा अर्धच प्रेम जर तू देवावर केला असतं ना तर तुझं काम झालं असतं. दारू तुझं एवढं प्रेम आहे, आय लव्ह यू दारू, तर त्याच्यापेक्षा अर्ध प्रेम जर तू आय लव्ह यू भगवान गॉड, आय लव्ह यू गॉड, आय लव्ह यू भगवान श्रीकृष्ण, आय लव्ह यू भगवान शिव, तुझं मोठं काम झालं असतं, तुझा संसार सुखात झाला असतं. तुला हे घाण प्यान म्हणून दान, सदाचाराला फार महत्व आहे. सगळं दान घ्यावं, शुद्ध शाकाहारी होतो, पण फ्रीज पांढरे चिकू दिसतात. आणि म्हणून द्यावं श्रीराम जय राम जय जय, म्हणून द्यावं दान, सदाचार, उत्तम कीर्ती. मला सांगा माणसाला प्रतिष्ठा आहे का? घरचे लोक मानतात का? समाज मानतो का? शेजारी पाजारी मानतात का? कोण मान? मग जर तुम्ही उत्तम कीर्ती पाहिजे असेल तर मग या गोष्टी केल्या पाहिजे का? हो चांगलं. काय त्याचे वडील होते हो, फार धार्मिक होते. जिसके घर में एक कपूत जन्माला, काय वडिलाचं नाव किंवा एखाद्याचे वडील अहो लय अवघड होते ते. आता मुलगा बाकीचे सोन्यासारखा आहे, काय सेवा करतो, धर्म कार्य करतो, याला म्हणतात उत्तम कीर्ती. मरावे परी कीर्ती रूपी वरावे, चांगलं कीर्ती करून मरा बाबा. असता गेला जरी अंश माली राखे तयाची हेमकांती सूर्यनारायण मला तरी काय काळ प्रकाश राहतो. असं म्हणलं एक कविता होती, सूर्यनारायण बुडताना पिवळे तामस ऊन कोवळे बसरे चौफेर गोडाने सोने वाटे वावळले. पहा पलीकडे बुडला तो सोन्याचा गोळा आणि पहा पाखरे चढून होती झाडावर गोळा. दोन्ही गोळाचा अर्थ वेगळा आहे. तो सोन्याचा गोळा बुडला म्हणजे सूर्यनारायण बुडल्यानंतर सोन्यासारखा दिसतो, पण तो बुडला की पक्षी झाडावर गोळा होतात. दोन्ही शब्द ऐकायचे. पक्षी होती झाडावर गोळा, कोणी बुडाला पलीकडतो सोन्याचा गोळा. आणि म्हणून द्यावं तशी कीर्ती केली पाहिजे. म्हणून दान, सदाचार, उत्तम कीर्ती, धर्म पालन. किती मोठं धर्म कार्य चालू आहे 11 वर्षापासून किंवा 16 वर्षापासून. तर तुमच्यामध्ये बदल झाला की नाही? काही लेकर चांगला नाही, काय चांगलं आहे बाबा. काही ठिकाणी अनुष्ठान चालू आहे, काही ठिकाणी हनुमान चालीसाचे पाठ चालू आहे. एकदा आला इथं गोंधन खेळायचं आहे बाबा, मी साधारण शिकलेलो साधारण कुटुंबातला आहे, मला अनुष्ठानाला नाशिकला होतो. माझ्याजवळ ती अनुष्ठानाची 100 रुपये फी सुद्धा नव्हती. ती का बरं शेटनं भरली. आणि मी आता काय करतो, मनामध्ये ऐकलं हनुमान चालीसाचा पाठ करा. मी हनुमान चालीसाचे पाठ करायचो आणि दररोज गोंधन खेड्यापासून तर ज्या प्रवाहाच्या पोलापर्यंत रनिंग करायचो. तो मुलगा आता मिलिटरीमध्ये ऑफिसर आहे. 3500 वेळेस हनुमान चालीसाचा पाठ केला. आणि हनुमान चालीसा महाराज, हनुमान हे दैवत असं एक कधी गजे आणि प्रगल्भ आहे. सांगितलंच नाही आपण, पण आता सांगायचं लागलं. बाबाजी सांगायचं
महामृत्युंजयाचं अनुष्ठान तुम्ही नंतर यायला लागले, पण पहिल्यांदा एकदम पहिल्यांदा सगळं जंगल म्हणजे नेमके जेवण झाले तिथं जनार्दन स्वामीचं महानिर्वाण झालं पहिलं अनुष्ठान. आणि महामृत्युंजय अनुष्ठानामध्ये विघ्न येतात बाबाजींनी सांगितलंय. तर महाराज विधीला बाहेर जावं लागायचं, स्नानाला बाहेर जावं लागायचं, एक टॉयलेट वगैरे काही नाही. आणि थोडं मन खिन्न झालं होतं, थोडं वातावरण जरा बिघडलं होतं. म्हणून मला अनुष्ठान करा, मनाला कुठं शांत केलं पाहिजे. आणि अनुष्ठानाला बसलो. मला 2-4 दिवस झाले. हनुमान चालीसा पाठ कितीतरी वर्षापासून गदी महापुरुषांनी सांगितलं, माझ्या दृष्टीने त्या मी मात्र मानतो. अनुष्ठानाला बसलो. दुसरा-तिसरा दिवस होता. आता ती नाशिक ही शूर्पणखाची मुली, शूर्पणखा कोणती काय ब्युटी पार्लर म्हणून थोडी आली, डांकीन होती. हे जरी मेले असे लोक तरी ते भूताच्या रूपाने राहतात, आत्महत्या करणार आहे. आता उठलो आणि पाठी लवकर 4-4:30 उठून बाहेर जायला लागलो तर असं मोठ्यानं आवाज आला केकळी मारण्यासाठी. संतोषजी बाबा करतात. घाबरला तर मोठी टाकी उभी राहिली, कोण घाबरणार नाही मला. नुसती घरातली जरी उभी राहिली तर माणसं घाबरणार आहे. हो, माझ्याकडे तोंड करून झोपा. लेकरू घेतलं मध्ये दोघांची भांडणं झाले होते. लेकरू मध्ये घेतलं नाही, ती म्हणते माझ्याकडे तोंड करून झोपत नाही. भांडणं झाले, मी नाही झोपणार. असं ना करू का बरं, मला भूताचं व्यवहार. मग तुला 1000 वेळा सांगितलं की भूताची सिरीज पाहू नको म्हणून, कशाला पाहिजे. मी नाही पाहिजे, तुझ्याकडे तोंड करणार. शेवटी त्यांनी असं ना करू, माझ्याकडे तोंड करून झोपू. मला भीती वाटते, मला बी भूताळीची भीती वाटते. अशी ती मध सांभाळे ती निरंतर. काय असं घाबरलो महाराज. जनार्दन स्वामीचं ध्यान केलं. जय जनार्दन, ओम जनार्दनाय नमः. जय 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 हनुमान गोसावी, कृपा करो गुरुदेव नाही, संकट गटे मिटे सब पीरा, जो सुमिरे हनुमत. देव सगळ्या अंगाला घाम आला आणि हातामध्ये त्रिशूळ मोठे. जनार्दन स्वामी थांब, माझं लेकरू आहे. जर पुढे आले पाय तिकडून मारुती महाराज आले. मेरा भगत है, देखा का मेरे हाथ में क्या गाजा होती मर. आणि मी स्वतः पाहिलं की 5 फुटाचं पाऊल होते. तुम्ही शेगा कारंजाला जाताना शेगावजवळ एक मारुतीचं मोठं मारुती, पण पुढगावला शेगावला जाताना आहे ना एक मोठं मारुती बांधलं. तिथं पाहिला. तिथं मला ध्यान आलं की मारुतराय याच्यापेक्षा आणखीन तुम्ही किती मोठे असताल. 108 फुटाची मूर्ती आहे ती. काय काय आहे, किती फुटाची काय माहिती. तेवढा पाऊल पाहिला, मला ते ध्यान आलं.